गुण्यागोविंदाने सण उत्सव साजरा करून सामाजिक सलोखा वृद्धिंगत करावा, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या सदस्यांना केले। यावेळी तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, चंद्रकांत दवंके, अण्णासाहेब दिगे, नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर, मौलाना अबू शेख, श्याम खेरनार, पोलीस रमेश चव्हाण, शिक्षक रतन चौधरी, शाखा अभियंता जितेंद्र सातदिवे, पोलीस पाटील शांताराम चौरे, हंसराज खंबाईत, वीज वितरणाचे दिनेश राठोड, जयराम सहारे आदी उपस्थित होते। यावेळी राठोड म्हणाले की विसर्जनाच्या दिवशी पोलीस पाटलांनी गाव परिसरात दारूबंदी करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी, वेळेतच गणपती विसर्जन करावे, पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती निवडावी, विजेच्या तारा सांभाळणे आवश्यक आहे। सण उत्सव गुण्यागोविंदाने आनंदाने साजरा करावा, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। पोलीस निरीक्षक नागरे काळजी घेण्याचे आवाहन करीत सांगितले की वीज जोडणी अधिकृतपणे घेतल्याची खात्री करावी, लहान मुलांची काळजी घ्यावी, विसर्जन करण्याच्या ठिकाणी निश्चित करून नगरपंचायतीस कळवावे, परिसरात साफसफाई ठेवा, चांगले उपक्रम राबवा, सणाच्या माध्यमातून उत्साह नवचैतन्य निर्माण झाले पाहिजे, सर्वांनी परवानगी घ्यावी। आता कायदे बदलले आहेत। बारे पोलीस ठाण्याचे गीते यांनी सूचना दिल्या की रहदारीस अडथळा होणार नाही, देखाव्यातून धार्मिक अथवा कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातील असे वर्तन कोणीही करू नये, प्रतिष्ठा स्थळावर गणपती मंडळाचे स्वयंसेवक असले पाहिजे, वीज पुरवठा कायदेशीररित्या केला पाहिजे, रात्री पत्ते खेळू नये, मद्यपान करू नये, दर्शनासाठी आलेल्या लहान मुले महिलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, गणपती विसर्जन करिता डीजे डॉल्बीला परवानगी नाही, त्यामुळे अनेकांना त्रास होतो, अनेक माणसांचा जीव धोक्यात आलाय, पारंपरिक वाद्य यांचा वापर करावा। तसेच रतन चौधरी यांनी गणेश मंडळांनी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, पारितोषिक वितरण, गरजू आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य, गणवेश देण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलंय। शांतता बैठकीस पोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते। त्याच्यामुळे इतरांना पण त्रास होईल असे कोणतेही कृत्य आपल्याला या उत्सवामध्ये पण करायचे नाही। तसं ते लाईटिंगमध्ये असतात ना, काही लाईटिंगचे प्रकार आहेत, लाईटिंग ते पण कोणी वापरायचे त्यावर सुद्धा बंदी आहे, ते पण कोणी आणू नये। ते त्यामुळे असे बरेचसे सुधारणा आहेत, बऱ्याच लोकांचे असे डोळे सुद्धा खराब झालेले आहेत। आपण सण साजरा करताना आपले धार्मिकतेनुसार असं असतं की दारू पिऊ नये, परंतु आपण एवढं त्या मिरवणुकीत एवढं दारू पित असतो की आपल्याला सांभाळायला 2 लोक लागतात, ते त्यांच्या आनंद साजरा करत नाही, ते आपल्याला सांभाळत असतात। तरी मग माझं ज्या पोलीस पाटील असतील त्यांना विनंती राहील की ज्या दिवशी आपल्या गावाला गणपती विसर्जन असेल तर त्या दिवशी त्यांनी आपल्या गावात किंवा सभोवतालचा एरिया असेल त्या ठिकाणी दारूबंदीसाठी आम्हाला जे कळवलं आम्ही आमच्या स्तरावरून त्यांना सांगू त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल, जेणेकरून मिरवणुकीमध्ये असं कोणी दारू पिऊन एका व्यक्तीने त्या ठिकाणी धिंगाणा घालायचा आणि बाकीच्याने त्याला आवाज बसायचा आणि ते आपले जो आनंद आहे, उत्साह आहे तो कमी करायचा किंवा त्याला विसर्जन करायचं हे गोष्ट घडू नये यासाठी त्या ठिकाणी दारूबंदी केली जाईल। आणि दारूबंदी असेल कोणी जर करत नसेल तर मला नाव कळवा, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार। सर्वांनी वेळ पाळायची आहे, जसं मागाशी म्हटलं त्यांनी आम्हाला तारीख देणार इकडे या तारखेला आम्ही विसर्जन करणार आहोत। गणेश मंडळाची जी गावाची यादी आहे, मंडळाची यादी ती देताना त्याच्यात मंडळाचं नाव, त्याची पूर्ण कार्यकारिणी कोण आहे, विसर्जनाचा दिवस, विसर्जनाचं ठिकाण, वाद्य आणि मिरवणुकीचा मार्ग, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही पोलीस स्टेशनला अवगत केल्या पाहिजे अगोदरच। त्या अनुषंगानेच आपल्याला पुढे जो बंदोबस्त आहे लाईट ऑर्डरचा तो आपल्याला ठेवता येतो। विशेष म्हणजे परवानगीशिवाय कोणी मग मिरवणूक काढणार नाही, परवानगी ऑनलाईन राहील। त्याच्यानंतर जे देखावे बसवले जातील ते वादग्रस्त किंवा भडक नारेबाजी किंवा वादग्रस्त गाणे वगैरे जे ते कोणीही लावणार नाही। कुठे काही वाद निर्माण होण्यासारखी तुमच्या कानापर्यंत काही गोष्टी आली, विशेषतः पोलीस पाटील ती जी माहिती ती तुम्ही तात्काळ पोलिसांना देणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा आहे ध्वनी प्रदूषण। आता साहेबांनी सांगितलेलं आहे की डीजे जो आहे डीजेला परवानगी नाही आहे, त्यासाठी कोणीही मंडळाने हट्ट धरू नये की साहेब 1 तासासाठी डीजे लावायचा आहे की 2 तासासाठी डीजे लावायचा आहे।
डीजेला परवानगी नाही, डीजे जर वापरला तर कायदेशीर कारवाई केली जाते. मी एकदम स्पष्ट सांगतो याचं. त्याचं पण आपण जो आहे तो डेसिबल लिमिट दिलेलं आहे, त्याच्यात त्या लिमिटच्या बाहेर जे आहे ते कोणीही वाद्य किंवा साऊंड सिस्टीम वाजवणार नाही. आणि विशेष म्हणजे रात्री 10 नंतर कोणतंही वाद्य वाजणार नाही. आणि विशेष जसं तुम्ही परवानगी घेतायत मंडळाची, त्याचप्रमाणे तुम्हाला वाद्याची सुद्धा स्वतंत्र परवानगी घ्यायची आहे, वाद्य वाजवण्याची. आलं लक्षात? वाद्याची वेगळी परवानगी आणि मंडळाची तुमची वेगळी परवानगी. दुसरी गोष्ट, तिसरा मुद्दा आहे वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापन. आपण जे मंडळ उभारणार आहोत, मंडप जो टाकणार आहे तो रोडवरती येणार नाही, म्हणजे रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. बऱ्याच वेळा मी बघतो की आपण जे कमानी किंवा काय जे लावतो मंडळाच्या स्वागताच्या, तर त्या किंवा शुभेच्छा दिलेल्या किंवा जे मंडळ जे ते रोडवरती लावायचं नाही, जेणेकरून गाड्यांना अडथळा येणार नाही. विशेष म्हणजे मंडप लावाल ती जागा, त्याची परमिशनसुद्धा करणं गरजेचं आहे. निष्कारण मी बऱ्याच वेळेला मी माझा अनुभव सांगतो की बऱ्याच वेळेला काय होतं, दुकानदार वगैरे त्यांची दुकानं असतात त्याच्या पुढेच मंडप टाकून देतात. नंतर अत्यावश्यक सेवा यंत्रणा, आता मंडळाच्या ठिकाणी जे तुमची ती स्वच्छता ठेवणं फार स्वतःची ती जबाबदारी आहे. बऱ्याच वेळेला आता साहेबांनी पण सांगितलं आहे की मंडळाचं मंडप बांधताना त्याचं स्टेज जे आहे बऱ्याचपैकी उंच करतात, 5-5, 6-6 फूट. त्याच्यानंतर खाली पत्ते खेळले जातात. पत्ते खेळले जातात. त्याच्या व्यतिरिक्त ते माणिकचे गुटखा काय काय आहे ते पान खाऊन तिथंच आपलं जिथं श्रद्धा आहे स्थान आहे तिथेच ते थुकले जातात. त्याच्यामुळं ती काळजी घ्यायची, कोणी ती पत्ते खेळणार नाही आणि तिथे स्वच्छता ठेवी सगळे मंडळाजवळची. तशीच विसर्जनच्या ठिकाणची पण आहेच आमची, ते विसर्जनच्या ठिकाणी होईल ती पंचायत समितीकडून, तिथंसुद्धा स्वच्छता राहणार आहे. आणि जे मोठमोठे मंडळ आहे बरोबर, ते जिथे लोक बघायला येतात, गर्दी असते, तिथे त्या मंडळाने तात्पुरते CCTV कॅमेरे जे ते बसवून घेतले पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात असू दे. जिथे गर्दी येते की सगळी बघायला येतात की आरास काय लावलेला आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.